अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देखील आदेशच ठरलेला आदेश आपण जायचं नाही. अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच आदेश दादोचा बारा संघाचा आदेश ज्याने चांगली कामगिरी या फायनलच्या सामन्यामध्ये देखील केलेली आणि या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक फायनलचं देखील त्याने पटकावलं आहे. पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन सुंदर पाटील साहेबांना की आपण आपले शुभ असते मॅन ऑफ द मॅचची या ट्रॉफी पाटीलांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते राहुल देवेकर यांना सन्मानित करायचं आहे. राहुल देवेकर या स्पर्धेचे आयोजक आपण बघूया. ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी साहेबांचे जो टुर्नामेंट आणि खरं तर या रेसमध्ये 3 गोलंदाज होते ज्यामध्ये आपण बघितलं तर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. आकर्ष ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे या स्वर्गीय बारकुभाई किसन तारे यांच्या स्मरणार्थ उमेश किसन तारे याने या आकर्ष ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि या उमेश किसन तारे साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. खरं तर 3 बेस बॉलरसाठी या दावेदार होते. रेसमध्ये आपण बघितलं तर आई गावदेवी दादोचा बारा संघाचा जतीन ज्याने 6 विकेट घेतले होते 33 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आई गावदेवी दादोचा बारा संघाचा किरण याचे देखील 6 विकेट होते त्यांनी 36 धावा खर्च केल्या होत्या. मात्र कमी धावा यांच्यापेक्षा खर्च करून 6 विकेट घेणारा जबरदस्त कोहली संघाचा समीर ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज किरण जतीन यांच्यावर मात करून समीर ठरलाय आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन चंदन भोईर आणि उमेश तारे साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण देणार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. टुर्नामेंट 6 विकेट कमी धावा देऊन समीर जयबजरंग कोहली संघाचा ठरलेला आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट इथे देखील खूप मोठी स्पर्धा होती कारण आपण बघितलं तर मापुली संघाचा मेजान ज्याच्या 30 धावा होत्या. दादोजा बारा संघाचा आदेश याच्या 32 धावा होत्या. मापुली संघाचा सुपीर याच्या 37 धावा होत्या. कोहली संघाचा सागर याच्या 38 धावा होत्या. मात्र आपण जर बघितलं उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत स्वर्गीय बारकुभाई किसन तारे यांच्या स्मरणार्थ उमेश किसन तारे यांच्या माध्यमातून. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सागर सुपीर आदेश आणि मिजान यांच्यावर मात करून सर्वाधिक 43 धावांसह आई गावदेवी दादोजा बारा संघाचा प्रदीप ठरला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. राहुल पाटील आणि किरण पाटील साहेबांना विनंती असेल की आपण किरण भोईर साहेबांना विनंती असेल आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट प्रदीप ज्याने 43 धावा या संपूर्ण स्पर्धेमधून कुठून काढलेल्या आहेत. त्यानंतर 4थ्या क्रमांकाकडे आपण वळणार आहोत. 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली होती या किरण जयराम सिंगोले स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ. आणि कॅश प्राइज आपण बघतोय जी कॅश प्राइज ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. कॅश प्राइज आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल
फोर्थ चौथ्या क्रमांक संघ राहिलेले MCC मापुली संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर या. आणि पारितोषिक देण्यासाठी व्यापाऱ्याचे विराजमान श्रावण शिंगोले आणि त्यांच्या समवेत किशोरजी शिंगोले आणि विनंती असेल की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोळे यांच्या स्मरणार्थ किरण जयराम सिंगोळे याने. आणि कॅश प्राइज आपण बघतोय तिसऱ्या क्रमांकाची कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे या माजी उपसरपंच धामणगाव कौशल्य ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी. हे दोन्ही पारितोषिक दिले जातील आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन स्वप्नील पाटील, श्रीधर पाटील आणि भाऊ शेंडे या त्रिमूर्तीला का आपण पारितोषिक आपण द्यायचं. आणि या तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे या स्पर्धेमध्ये जय वाघोबा लाप डीजे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन व्यापाऱ्याचे विराजमान मान्यवर किरण शिंगोळे साहेब, त्यांच्या सोबत दिनेश शिंगोळे साहेब, जय शिंगोळे साहेब आणि सतीशजी मालियाना की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाईल. हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. आणि चंदनजी भोईर यांना देखील विनंती असेल. द्वितीय पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय सुगंध मारुती माली, स्वर्गीय मारुती लडकू माली यांच्या स्मरणार्थ दिनेश बालराम सिंगोळे याने. आणि कॅश प्राइज ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आहे. हे पारितोषिक पाठवले या स्पर्धेमध्ये रनरअप संघ उपविजेता संघ राहिलेला आहे जय बजरंग कोलिवली संघ राहिले रनरअप संघ. पारितोषिक राहिलेले आहेत शेष ते आपण नंतर देऊया. सर्वप्रथम ज्या व्यक्तीने या स्पर्धेमध्ये आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्यांचं विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यांची नावं पुन्हा एकदा आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. ज्ञानेश्वर पाटील साहेब जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांनी सर्व कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर केले आहेत. त्याने सुंदर पाटील साहेब हे दुसरे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून लाईव्हची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे. त्यानंतर जयराम शिंगोळे यांचे सुपुत्र जयेश शिंगोळे, चंदन श्रीपत भोईर, माधव मारुती तारे, निंबोली गावचे गणेश आत्माराम गुरुसाहेब साहेब, गुंदवली गावचे सुधीर परशुराम मात्रे साहेब, कवाडगावचे निलेश गुरव साहेब, दामणगावचे उपसरपंच राजन पाटील साहेब, सतीश हिरामान भोईर साहेब, किशोर सिंगोळे, विकास वारगडे, सुधीर भोईर, योगेश हजारे, सचिन माली. त्यानंतर आपण पदे सचिन भोईर, भगवान गुलवी, अतुल डोंगरे वडपे, संदेश काशीनाथ भोईर, ओमकार ग्रुप ज्यामध्ये विजय पाटील, मोतीराम पाटील, प्रेमनाथ वडोलकर, सुनील पाटील, प्रकाश सिंगोळे, रुपेश माली, धामणगाव, महेश माली साहेब, श्याम पाटील साहेब माजी सरपंच धामणगाव, नरेश भोईर साहेब, माधवजी तारे माजी उपसरपंच धामणगाव यांची अपार मेहनत आणि आर्थिक सहकार्य आपल्याला पाहायला मिळाले. आतिश भोईर साहेबांचं देखील विशेष आम्हाला सहकार्य लाभलेलं या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये टॉसबॉक्स आम्हाला स्पॉन्सर केला गेला होता. जय मल्हार ढाबा, महेश राणे, श्रम स्पॉन्सर ओपेश भोईर, योगेशजी पाटील, अक्षय पाटील यांच्याकडून अनलिमिटेड बॉल सुविधा आमचे बॉल स्पॉन्सर, पाण्याची सोय शरद वडोलकर साहेबांकडून, नेट फ्री आदेश भोईर साहेबांकडून या सर्वांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. दादोचा पाडा संघाचे सर्व 12 खेळाडू आपण पुढे या. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत, मॅन ऑफ द सिरीज, आणि त्यानंतर आपण प्रथम पारितोषिक देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज साठी क्रिस शेंडे आणि भाऊ शेंडे या साहेबांनी विनंती असेल की आपण पुढे या. आपल्या शुभ असते मॅन ऑफ द सिरीज आपण देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय जनाबाई सीताराम शेंडे यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ सीताराम शेंडे यांच्याकडून. आणि या सिरीजसाठी खरं तर भरपूर रस्सी घ्यायची होती, ज्यामध्ये आपण बघितलं जतीन देखील डायझर होता दादोचा पाडा संघाचा, ज्याने 23 धावा 6 विकेट. त्यानंतर दादोचा पाडा संघाचा किरण 15 धावा 6 विकेट,
लाभ संघाचा सुजन 27 धावा 3 विकेट, मापुल संघाचा सुफी 37 धावा 1 विकेट. मात्र यांच्या सर्वांवर बाजी मारली आणि तो मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे. जय वाघोबा लाभ संघाचा 44 धावा आणि 4 विकेटचा जो खिलाडू या स्पर्धेमध्ये भाव खाऊन गेलेला आहे. दोस्तों दुनिया गोल है और इस टूर्नामेंट में लाभ के भावेश का डबल रोल है. भावेश ठरलाय मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गुरुनाथ सीताराम शेंडे स्वर्गीय जनाबाई सीताराम शेंडे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी कोणी दिली जाते. आपण पाहतो खरोखर या खेळामध्ये पूर्णपणे भाव खाऊन गेलेला आहे. ट्रॉफी त्याला दिली जाते. आपण जर बघितलं तर जेपी चषक उंचवण्यासाठी अनेक संघ स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. मात्र जो जिता वही सिकंदर अखेर या चषकावर नाव कोरलेलं आहे एका संघाने. आणि प्रथम पारितोषिक आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे दिनेश बलराम सिंगोले स्वर्गीय बालराम पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ. तसेच कॅश प्राइज ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडून. सर्व 12 खेळाडूंना विनंती आहे आपण पुढे या. आपल्यास मेडल देखील दिलं जाईल आणि आकर्षक ट्रॉफी तसेच कॅश प्राइज आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेला आहे तो आईगावी दादूचा पाडा संघ. जेपी चषक 25 संघ